शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। मुरगुड परिसरामध्ये गव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन। मुरगुड परिसरामध्ये गव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन दिसून येत आहे। सोमवारी मासा बेलेवाडी गावच्या जवळ 15 ते 16 मुरगुड येथे गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले होते। भर दिवसा या कळपाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची भांबेर उडवली होती। तत्पूर्वी पाण्याच्या शोधामध्ये असणारा अवघ्या 4 वर्षाचा गवा दौलतवाडी बेनिग्रे गावच्या दरम्यान असणाऱ्या शेतामधील विहिरीमध्ये पडला होता। तो गवा या ठिकाणी 2 वेळा विहिरीत पडला होता। यानंतर वन विभागाने त्याला रेस्क्यू करून दाजीपूर अभयारण्यामध्ये सोडले होते। गडिंग्लज येथून मुरगुडकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी 7 ते 8 गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले। दरम्यान आज शिंदेवाडी येथील ओंकार खराडे हे कामानिमित्त जात असताना त्यांना ठाणेवाडी पळशिवणे गावच्या दरम्यान गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले। वारंवार या भागामध्ये गवे दिसून येत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत। गव्यांनी पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यास सुरुवात केली आहे। यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड हवालदिल झाला असून याकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत। जंगलामधील जलस्रोत आटल्यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत आहेत।